चला मंडळी, सुप्रभात, श्री विठ्ठल, नर्मदे हर. चलो बाबाजी, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चला चला मंडळी, सुप्रभात पुन्हा सगळ्यांना. आजचा आपला 90वा दिवस, डे 90. 90व्या दिवसाची पहाड झालेली आहे करब गावातून. काय मस्त सुंदर एकदम आध्यात्मिक धार्मिक अतिशय धार्मिक गाव होतं. आणि या गावामध्ये पहाटे 3 वाजेपासून जे आपण म्हटलो ना, त्या इथल्या महिला मंडळ, पुरुष मंडळी सकाळी 3 वाजेपासून चालू होतात महादेवाच्या पिंडीवर पाणी व्हायला, पूजा करायला. 3 बजे से सब लोग आ रहे हैं. आणि खरं आहे ते, आणि मस्त खूप छान मजा आली त्यांना बघून. तेव्हा एखादा गाव असं आहे कधी तर 3 वाजेपासून परमार्थ चालू होतं. क्या बात आहे, ब्रह्ममुहूर्तावर. तर चला, खूप मजा आली. आणि गावसुद्धा खूप छान आहे बघा. त्या गावातूनच चाललो आहे आम्ही. अतिशय सुंदर गाव आहे. तर चला भेटूयात पुढं. आता जरा निघालोय, 5 वाजून 4 मिनटं झालेत. काल जे आम्ही लेट निघालो, लेट म्हणजे पावसामुळे लेट झालो, त्याच्यामुळे आम्हाला 12-12:30 वाजेपर्यंत उन्हाची चटकी खावं लागले. पण आज तसा नाही बाबा. आज आपण क्या करेंगे पता है, 9-10 बजे आश्रम पकड़ लेंगे. आज कपड़ा धोना है. हाँ वही चलो, हो ही जाता है. हाँ वही 20 किलोमीटर हो जाएगा. चला, पुत्रोबा बघतोय. चला मंडळी, भेटूयात पुढं. नर्मदे हर. बर, श्री विठ्ठल, नर्मदे हर. हे आहे रामफळ. जसं सीताफळ असतं ना, तसं हे आहे रामफळ. किती आलेत बापरे, खूप सुंदर. वाह, पहाटे पहाटे रामफळ बघायला भेटलं. कोणी खाल्ले का हे? मी खाल्ले बरं का. खूप सुंदर, छान लागतं. आत सीताफळासारखंच असतं रामफळ. वा, चला मंडळी, उजेड आलेला आहे, पण सूर्यनारायण भगवान काही अजून आलेले नाहीत. तर आपण वाट बघत आहोत सूर्यनारायण भगवंताची. थोडा उजेड टाकलाय. तर मस्त 6:15 झालेत. 6:15 वाजता किती उजेड आहे बघा इथं. आणि मस्त आपला एक 5-5.5 किलोमीटर चालून झालेला आहे. अगदी सुपर. चला, राहिलं थोडासा आपला हरिपाठ, तेवढा काढून घेऊया. नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल, नर्मदे हर मंडळी. सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. आणि आज आपल्या 90व्या दिवसाला, डे 90 या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता आरूढ झालेले आहेत. तरी सूर्यनारायणाचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मस्त आजचं वातावरण आहे बरं का. आज खूप सुंदर वातावरण आहे. काल तो पाऊस पडला आहे, त्या पावसाने जी माती ओली केली, जी झाडं रात्री ओली केली, त्यांचा सुगंध आज दरवळतोय. खूप छान, खूप अतिशय सुंदर एकदम. शेतीसुद्धा, नशीब जास्त पाऊस नाही झाला, त्याच्यामुळं शेतीला काही त्रास नाही झालेला आहे. आणि शेतकऱ्यांचं काही झालं तरी नुकसान झालं नाही पाहिजे महाराज. खूप सुंदर शेती कापायला झालेली शेती. कोणी कापलेले आहेत, कोणी कापायचे बाकी आहेत. तर चला मंडळी, खूप छान सुंदर सुगंध येत आहे. चला, नर्मदे हर. आपला झालेला आहे हरिपाठ, आणि शेवट राहिला आहे मनाची ये गुंथे गुंफियेला सेला. बापरखमध्ये विठ्ठल अर्पीला. खूप छान एक चाल आठवली. चाल म्हणूया तिला. श्री गुरु कदम माऊली छोटे यांच्या मुखातून ही ऐकलेली चाल आहे. वारंवार त्यांच्या मुखातून आपल्याला अनेक चाले ऐकायला भेटतात. तर चला, एक चाल म्हणूया जी त्यांच्या मुखातून ऐकलेली आहे. मनाची ये गुंथी गुंफियेला सेला. मनाची ये गुंथी गुंफियेला सेला. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू अर्पिला. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा
मोगरा फुलला फुले वेचिताची बारू कलियासी आला फुले वेचिताची बारू कलियासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला श्वास पण फुगला. चला नर्मदे हर मंडळी, खूप सुंदर चाल आठवलेली होती. चला नर्मदे हर. नमस्कार मंडळी, प्रॉपर 3 तास झाले आपण चालतोय. 3 तास आणि 3 तासानंतर फक्त ब्रेक घेतला आपण 5 मिनिटाचा, तो सुद्धा तुम्हाला दाखवला नाही. पटापट बसलो, 2 पुड्या फराळी चिवडा खाल्ला, थोडासा चाय पिला, सगळं 5 मिनिटाच्या आत उरकलं आणि लगेच उठलो. हा सगळे मंडळी तानातून चालायच्या मूडमध्ये आहे. 3 तासानंतर उठलं बसलो आम्ही आज. 3 तास प्रॉपर. 5ला निघालो, 6, 7, 8ला बसलो. आता 8 वाजून 10 मिनटं झालेत आणि पुढचा आश्रम आहे आपल्याला 7 किलोमीटर, म्हणजे आज दुपारचा आश्रम. म्हणजे आज नाही ना बोललो तरी 13 आणि 7 20 किलोमीटर आपल्याला तिथं 9, 9:30 वाजेपर्यंत पोचायचं आहे. म्हणजे 4.5 तासात आपण 20 किलोमीटर. क्या पाहते मस्त. चला जाऊया आश्रमात, म्हणजे आज आपल्याला व्यवस्थित कपडे धुते येतील. कपडे खूप मळाले आहेत. चला कपडे धुया. नर्मदे हर आश्रमात भेटू आपण. चलो मंडळी, खूप सुंदर राधाकृष्ण मंदिर होता. तिथे बालभोग घेतला, त्यांनी आवाज दिला बालभोगला. या खूप सुंदर बालभोग झालेला आहे आपला, मजा आली. तर चला, खूप सुंदर राधाकृष्णाची मूर्ती तर अतिशय सुंदर होती. चला पुढे जाऊया. पुढं आहे आश्रम, 5 किलोमीटरवर राहिलेला आश्रम. जाऊयात नर्मदे हर. सुंदर आश्रम, महादेवाचं छोटं मंदिर आहे. आज पण आपल्याला जाऊन बघूया. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण आलेलो आहोत इथं राम मंदिरामध्ये, बरं का. आणि आपल्याला जेवण बनवतात बाबाजी, ते जेवण बनवलं बघू चला. आणि ही खूप सुंदर अशी रामलला, लक्ष्मण दादा, सीता मैया, अतिशय सुंदर मूर्ती आहे आतमध्ये. आपले कपडे पण झालेले आहेत धुवून, खूप सुंदर कपडे धुवून झाले. आपण धुतला, सगळं धुतला. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे. भोजन प्रसाद आप खुद ही बना लेते हो? मुझे लगा बाहर से आएगा. वाह, अरे कुछ भी टेंशन नहीं. आप आज सामने कपड़े की दुकान, ये सामने कपड़े की दुकान आपकी ही है? अरे वाह. आपके हाथ का खाना आज हमको पसंद आएगा, मज़ा आएगा खाने के लिए. कपडे मस्त, कपडे धुवून झालेत. आता वाळतील पण कपडे आपले, वाळले पण. मंडळी, आपला भोजन होत आहे आणि काही टेन्शन नाही. भोजन हे प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन झालेलं आहे. आणि बाबांनी जो दुकान दाखवला, तो दुकान बाबांचा बघा, हाच कपड्याचं दुकान, बाबांचंच कपड्यांचं दुकान आहे. काय टेन्शन नाही. इथं महाशिवालय, महादेव. चलो वा. चला नर्मदे हर. मारुती नंदन. चला मंडळी, आपण ज्या गावात थांबलो तर गावाचं नाव आहे कवडिया. त्या कवडिया गावामध्ये हा प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर, बाहेर महादेवाची मूर्ती तुम्हाला मगाशी दिसली ती,
आणि इथं शिवलिंग महादेवाचा, त्याच्यानंतर मारुतीनंदन, खूप सुंदर. इकडले लोक जेवण बनवतात, ते पंडितच आहेत, दुकान पण चालवतात आणि मंदिराची पूजाही करतात, परिक्रमावासींची सेवाही करतात. दिवसभर त्यांचं हेच काम, दुकान चालवणं, परिक्रमावासी आले त्यांच्यासाठी जेवण बनवणं आणि प्रभू श्रीरामचंद्रांचे म्हणजे पूर्ण संपूर्ण मंदिराची आरती करणं, पूजा करणं त्यांच्याचकडे काम असतं. त्याला खूप छान सेवा करत आहेत ते. अशी सेवा खरंच आपल्याला बघायला भेटत नाही का. एकीकडं आपला कारोबार सांभाळतात आणि एकीकडं आपलं मंदिर सांभाळून सगळे परिक्रमावासियांची सेवा कोणी कोणी करतं. तर चला मंडळी, आता आपण जेवूया, जेवण होईलच, जेवल्यानंतर पुन्हा आपण पुढचा प्रवास करूया. तसं पण आजचा आपला 20 किलोमीटर तर चालून झाला आहेच, जास्तीत जास्त 10 किलोमीटर चालू. संध्याकाळी अजून किती 3 वाजता निघू आरामशीर, 10 किलोमीटर चालणार मध्ये. राम सीता राम सीता राम सीता राम सीता नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी, आपली दुपारची भोजन प्रसादी विश्रांती सर्व झालेलं आहे. त्याला खूप आनंद आला इथं. आता बरोबर वाजलेले आहेत 3ला 5 मिनिटात आम्ही, आणि आपला प्रवास चालू झालेला आहे. पुढच्या दिशेने जाऊया. चला नर्मदे हर. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल मंडळी, आपल्याला लागलेलं एक मस्त भव्य दिव्य मंदिर, महादेव आणि महादेवाची शिवलिंग काय सुंदर आहे. त्याला बघायला जायचं पण बघा, लांबून दर्शन घ्या, खूप सुंदर. चला आज जाऊया, बघूया. चला नर्मदे हर. त्याला हत्तीदंत शिवद्वार आलेलो आहोत आपण मंदिरामध्ये. खूप सुंदर, वा वा, किती भव्य आणि दिव्य महादेवाची मूर्ती, आणि अगदी भव्य दिव्य महादेवाची शिवलिंग, खूप मोठे. नर्मदे यार, नर्मदे यार, खूप सुंदर. हा नागाची शेपटी बघा कशी आले. ए नागावर हात ठेवशील ना. एकदम गगनाला शिवणारी शिवलिंग. वा, खूप सुंदर मंडळी, खूप आनंद आला बघून, आणि बऱ्याच दिवसांनी तुम्हाला सुद्धा काहीतरी दाखवायला भेटलं. अजून ही मूर्ती बनायची, बराच मंदिराचा परिसर बनायचा बाकी आहे, पण खूप सुंदर असा हा मंदिराचा परिसर बनवत आहेत. चला नर्मदे हर. कसं वाटलं मंदिर कमेंटमध्ये सांगा खरंच का. चला नर्मदे हर.
विठ्ठल नर्मदेहर मंडळी, हा ऊसाचे गाडीवाला दादा यांनी सर्व परिक्रमावासियांना इथं थांबवलेले आहे ऊसाचा रस पिण्यासाठी. अगदी त्याच्यात पुदिना, लिंबू, अद्रक काय 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 टाकलं त्या ऊसाच्या रसात त्यांनी. खतरनाक, एकच नंबर. चला ऊसाचा रस घेऊया, मग पुढे जाऊया. नर्मदेहर, आपण आहोत गडरवाडा इथे. नर्मदेहर नर्मदेहर. श्री विठ्ठल नर्मदेहर मंडळी, आज सुद्धा सूर्यनारायण भगवान जरा ढगाचात लपलेला आहे आणि कालपेक्षा आजचा वातावरण जरा पावसाळी कमी आहे. तरीसुद्धा आहे, थोडं थोडं वाटतंय का पाऊस पडेल, तेवढं काय क्लिअर सांगता यायचं नाही. तर चला मंडळी, सूर्यनारायण भगवान आस्थाला जात आहे आणि आपण हा शहर कधीपासून क्रॉस करते. गडरवाडा खूप मोठा शहर आहे आणि खूप छान असे शहरीकरण. आणि त्यातल्या त्यात या गावातून आम्ही कमसे कम मागच्या 1 तासापासून चालतो आहे, पकडा 1 सव्वा तास 1.5 तास. तेव्हापासून आत्तापर्यंत कमसे कम 25-30 लोकांनी आम्हाला विचारलं असेल, बाबाजी चाय, जो फळ विकतो बाबाजी टरबूज, बरं का, जो ऊसाचा रस काढतोय बाबाजी रस पिके जाव. म्हणजे एवढे लोक विचारतात इथं परिक्रमावासियांना. मोठी सिटी असूनसुद्धा प्रत्येक फ्रूटवाला, फळवाला, चायवाला, प्रत्येकजण इथं विचारपूस करत आहे. वा, फार आनंद आला. नर्मदा काहीतरी दिसलं आपल्या बाबा लोकांना. क्या दिखा बाबाजी? महाराज जी जय हो. अरे वाह, जय श्री शनिदेव. क्या बात है. खूप छान. शनिदेव महाराज, नर्मदेहर, खूप सुंदर महाराज. तसं पण आज शनिवार आहे आणि आज शनिवारच्या दिवसाला आपल्याला शनिदेवाचं दर्शन झालेलं आहे. आपल्याला शनी भगवंताचा आशीर्वाद भेटलेला आहे. चला मंडळी, मस्त खूप सुंदर संध्याकाळ झालेली आहे आणि आपला पुढचा आश्रम आहे, त्या गावाचं नाव आहे साधारण गाव. साधारण गाव म्हणजे आपल्या भाषेत साधारण गाव, यांच्या भाषेत आमगाव. आमगाव. जरा असू द्या, पाहिजेच. ते नसतील तर कसं झालं नाही. तरी आमगाव येथे आपल्याला थांबायचं आहे. चला, 1.5 ते 2 किलोमीटर राहिलेलं आहे आमगाव. जाऊया आश्रमामध्ये आणि मग आश्रमात भेटूया. चला, नर्मदेहर. वा, अतिशय सुंदर सुंदर एकदम सिनरी, निसर्ग, सुंदर निसर्ग आणि असा तिथं सुंदर आश्रम. पंचवटी सेवा समिति द्वारा परिक्रमा सेवा के लिए भोजन एवं अन्य व्यवस्था अन्न लिहायचा होता, अन्य व्यवस्था उपलब्ध है. चला, नर्मदेहर, आमगाव. घातनी जागृत में महादेवी जपम सिद्धम कुरुष्य में अहंकारी सृष्ट रूपाय लिंकारी प्रतिपालिका क्लिंकारी काम रूपेण बीज रूपे नमस्ते चामुंडा चंड घाती जयकारी वरदानी विच्चे चावेदा नित्यम नमस्ते मंत्र रूपेणी धाम धीम धूम दोजते पत्नी बाम बिम बुम बागीधीश्वरी क्राम क्रीम कुरुम कालिका देवी शाम शिम शुमे शुभम कुरु ओम 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 कारणे जम 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 बनादिनी ब्राम ब्रूम ब्रूम भैरवी भद्रे भवानी तेनो नमः नमः अम कम चम टम तम पम यम शम युम दुम एम युम हम छम दिजागरम त्रोटे त्रोटे दीप्तम कुरु कुरु स्वाहा पाम पिम पुम पार्वती पूर्णा खाम शिम पुम खेचरी तथा शाम शिम शुम सप्तति दिव्य मंत्र सिद्धम कुरुष्य में इंदम तो कुंजिका स्त्रोत मंत्र जागति हेतव्य व्यक्ति नवदत्तव्यम गुप्तम रक्ष पार्वती अस्तु कुंजिकया देवी हीनाम सप्तसतीं पठेत न तस्य जायते सिद्धि रडे रोदनम यथा श्री रुद्रयाम्बे गौरी तंत्र शिव पार्वती संवादे कुंजिका स्त्रोतम ओम ततः क्षमा प्रार्थना अपराध सहस्राणि क्रियन्ते हरनिशम मया दासो यमति मामम जी. मेरे को वो मंत्र दिखाओ जो आप बोल रहे थे. और एक गीता प्रेस का ही बुक है सबके लिए. गीता प्रेस में सबसे शुद्ध दी जाती है. किसी भी और किताब में पढ़ोगे ना अशुद्धि मिलेगी, पर गीता प्रेस में कोई अशुद्धि कभी नहीं मिलेगी. वो दिखाओ जो आप पढ़ रहे थे, जो हम लोगों को बताया था, ट्राम ट्रिम ट्रुम ब्राम ट्रिम ब्रुम वाला. सिद्धि कुंजिका सिद्धि कुंजी का स्तोत्र. सिद्धि कुंजिका स्तोत्र.
यहाँ से वो स्टार्ट होता है, सिद्धि कुंज का अस्त होता है। दुर्गा, अगर दुर्गा पाठ पूरा नहीं पढ़ पा रहे हो तो आप सिर्फ इसको पढ़ो, सात्विक भाव से पढ़ो, और सात्विक भाव से पढ़ोगे तो ठीक है, अगर तामसिक भाव से पढ़ रहे हो तो फिर आपको नुकसान हो जाएगा। हाँ, ब्राह्म ब्रीम ब्रूम भैरवी ब्राह्म ब्रीम ब्रूम भैरवी भद्रे भवानी ते नमः नमः हम कम चम टम तम पम यम शम युम बघितलं का मंडळी सगळ्यांनी? ओके. तर नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आज पण आपल्याला मस्त जेवण बनवायचं योग आलेला आहे. बनवूया. आज आपली टमाटरची फेवरेट चटणी बनवणार आहे मी, जी मला आवडते. जिनको खाना वो बना के खा सकते हैं। हाँ अपना अपना, उसमें ये नहीं है। हाँ चालू करो, क्यों चालू किए? स्ट्रीट काट दिया ना। आज बनते टमाटरची चटणी. टमाटरची आमची आपल्या घरात बनते ना तशी वाली. चलो मिर्ची को थोड़ा सा जलाना नहीं है पूरा, नहीं, ये दोनों साथ में अभी अब तो क्रश करो दोनों को एक ही। जलते रहेगा अभी दोनों. अभी चालू किए क्या? बस एक। अभी इसमें थोड़ा नमक डाल के इसको ढक लेंगे तो पानी हो जाएगा बराबर 5 मिनट में. हम भी आ जाना इसमें घुमा के, बाद में एडिट कर लेना। घुमा के दे देता हूँ ना। रोको. श्री विठ्ठल नर्मदे हर, याला बोलतात आयत्या बेळावर नागोबा. सगळी भाजी मी बनवली, पण हो बोलते माझी पण व्हिडिओ पाहिजे, म्हणून याला स्मॅश करताना माझे व्हिडिओ घ्या. चलो करा. नहीं 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 वैसा नहीं, दबाव नीचे डायरेक्ट. हाँ दबा रहा हूँ, थोड़ा हाँ. ताप आ रहा है, मेरे को उंगली जलती है ना मेरी, ओके. मेरे को पता है मेरी उंगली जलती है ना इसलिए। एक काम करो ना, स्मॅश, कम ऑन, स्मॅश करो. आज तो मुँह में पानी आ गया बनाते बनाते मेरे को। बड़ी खुशबू आ रही है इसकी। मस्त झाले आपले टमाटर ये देखो. चटनी. एक नंबर झाले. देख रहे हो एकदम लाल मैं यही बोल रहा हूँ, पानी डालने का जरूरत नहीं है. मजा आ जाएगा इसको, हाँ. मुंडिया खा जाएंगे चट चट के आज। मंडळी या जेवायला. काय मस्त टमाटरची चटणी झाली, एक नंबर. महाराज जी कैसा हुआ टमाटर की चटनी? अब उसमें जा नहीं सकता, मैं चखा देता क्या चीज़ है। जबरदस्त. चला या जेवायला मंडळी. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आजचा दिवस आपला खूप छान, आणि त्यातल्या त्यात जे आपण आता जेवण बनवलं ना, भात आणि थाली थाली टमाटरची चटणी, अरे रे एकदम ऑसम. खूप मजा आली खायला. तर चला मंडळी, आजचाही दिवस आपला फार आनंदात गेलेला आहे. आज मस्त आपल्याला एकदम तिघंच आहोत आम्ही या आश्रमामध्ये, म्हणून पाहिजे ते बनवा आणि पाहिजे ते खा असं होता. म्हटलं यार भरपूर दिवसांनी टमाटरची चटणी बनवूया. चला असंच आजच्या दिवसामध्ये फार आनंद आला. आणि आज आपण आलो. बाबाजी गाव कोणता आहे? हाँ, गाँव का नाम पता है क्या? ए बाबा जी, गाँव का नाम पता है क्या? नहीं, आम से कुछ नाम है. आम आमगाव. आमगाव या गावाचं ना आमगाव, बरं का. आणि आपण या आमगावामध्ये आपण वस्तीला आलेलो आहोत या आश्रमामध्ये. तर चला मंडळी, आजचा आपला 90वा दिवस, म्हणजे चक्क आज आपल्याला 3 महिने झालेले आपण चालतोय. आणि 3 महिन्यामध्ये फार आपण आनंद घेतलेला आहे. इथून पुढेही आता आपल्याला कमी दिवस राहिलेत, पण कमी दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त आनंद घेण्याचा प्रयत्न करू. तर चला आपण आजच्या दिवसाची शुभरात्री करूया. उद्या भेटूया. चला, शुभरात्री. श्री विठ्ठल नर्मदे हर.